दायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आचार्य प्रकयात्री यांचं अजरामर झालेलं भाषण, ते म्हणजे 6 डिसेंबर चे बाबासाहेबांचे ज्या दिवशी महापरिनिर्वाण झाले, त्या दिवशी चैत्यभूमीवर त्यांना श्रद्धांजली वाहून, एकाच व्यक्तीने श्रद्धांजली वाहून भाषण देऊन, ते भाषण इतिहासात अजरामर झालं. तर त्यांनी काय भाषण दिलं होतं ते पहा. आता मराठी पत्रकार भाषणात काय म्हणाले, मराठी पत्रकार आणि लेखकाच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे. ह्या महान नेत्याचे मृत्यूचीच की वाटू लागली आहे. मरणाने असं, या मरणाने आपलं, नेत्याच्या मरणाने आपलं असं हसू हिरावून घेतलं आहे. आता त्या मृत्यूला का दुसरी व्यक्ती दिसत नाही होते का? बाबासाहेबांनाच कसं हिरावून घेतलं त्यांनी अशा प्रकारे मृत्यूला. तर मग त्यांनी इतिहासात निर्माण केलेल्या, त्याने इतिहासात निर्माण केलेली माणसे दिसली नाहीत का त्या मृत्यूला? ज्या माणसाने इतिहास निर्माण केला आहे, तर त्या मृत्यूला दिसलं नाही का की ह्या व्यक्तीलाच कसं मारून टाकायचं? अशा प्रकारे इतिहास निर्माण करणाऱ्या या पर्वावर का धडक घातली मृत्यूने, काळाने? अशा प्रकारचा कडकडीत भाषण ते बाबासाहेबांविषयी देत होते. तर बाबासाहेब कसे होते? आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सुदर्शन चक्रवर. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर, विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. एवढंच काय? आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा थोडा फोडून त्यांची आतडे बाहेर काढणाऱ्या वाघ नखच होय. तसंच आंबेडकराची धर्मांतराची घोषणा ही, त्यांची घोषणाही कशी होती की हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती, तर हिंदू धर्माच्या सुधारणेचे ते आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माच्या आणि हिंदुस्थानचा नाश केला, असं त्यांचं मत होतं. आणि 5,000 वर्ष हिंदू समाजाने 7 कोटी जनतेला असं छळलं, पिळलं आणि त्यांचा खूप छळ केला. अस्पृश्य म्हणून अमानुष त्यांच्यावर अत्याचार, छळणूक, जातीभेद असं त्यांची मनमानी केली. आणि त्या समाजाकडून मिळालेले
त्या समाजाकडून मग मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. ज्या समाजाला चढलं त्या समाजामध्ये जन्मलेले होते बाबासाहेब, हे असं बिनतोड उत्तर होतं. आता शतकानुशतके असा युगपुरुष शतकात तरी होणार नाही. आणि एवढंच काय, त्यांचे जे गुरु होते ते महात्मा फुले होते, गौतम बुद्ध होते आणि कबीर. आता जेव्हा भारताचा उद्धार करता महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1900 महापर्वान दिनी दादरच्या चैत्यभूमीवर हे झालेलं आचार्य अत्रेचं भाषण इतिहासात अजरामर झालं. आणि हे भाषण जरूर ऐका. भारतात असा युगपुरुष, सूर्यक्रांती पुरुष तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांना सुद्धा त्यांचा तो अवखळ स्वभाव होता. महासागराच्या लाटा कशा अवखळ होतात, तसा बाबासाहेबांचा स्वभाव अवखळ होता. आणि जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्या भाषणामध्ये प्राचार्य आत्रे यांनी व्यक्त केली. आणि एवढंच काय, तर असे महात्मा फुले, कबीर हे त्यांचे बुद्ध भगवान हे त्यांचे गुरु होते. आता ज्यांनी गुरु केले की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे, भेदाचे थोटांड माजविणाऱ्या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड फुंकारले. बुद्ध धर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धाच्या अनुयायांची त्यांनी कत्तल केली. की हा बुद्ध धर्म भारतातून नष्ट व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी बुद्ध अनुयायांची कत्तल केली. आणि एवढंच काय, कत्तली करण्यात आपल्या अपेष्टा यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यावर सुद्धा प्राशन करावे लागले, असे बंडखोर गुरुचे चेले होते, सच्चे चेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर भारताच्या इतिहासात त्यांचं कार्यक्रम, भारताच्या इतिहासात त्यांचे कार्य अमर आहे. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली आणि 7 सगळे लाखो लोकांचा जनसमुदाय दुःखाच्या सागरात लोटला. आणि ज्यावेळी दादरच्या चैत्यभूमीवर एकट्या व्यक्तीने म्हणजे प्राचार्य आत्रे यांनी असं हे बाबासाहेबाला श्रद्धांजली
अर्पण करीत हे भाषण दिलं आणि अं, हे भाषण इतिहासात अजरामर झालं. आणि त्यावेळी ह्या एकट्याच व्यक्तींना भाषण दिलं. आणि हे बघा, हे भाषण एकच दिवस दिलं नाही त्यांनी, तर त्यांनी 12 दिवस अग्रलेख लिहित प्रसिद्ध केले. 12 दिवस अग्रलेख लिहिले बाबासाहेबांना आणि प्रसिद्ध केले. अशा प्रकारे की तुम्ही वाचा, हे बाबासाहेब कसे होते. अशा प्रकारे आज आचार्य अत्रे यांची जयंती होती. जयंतीनिमित्त 13 ऑगस्टला जयंतीनिमित्त मला त्यांचं असं, ते तर थोर लेखकच होते. ते तर महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्वच होतं. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं हे अजरामर भाषण, त्यांचे हे बोल मी आपणापर्यंत सादर केले आणि मला बरं वाटलं. आणि धन्य ते आचार्य अत्रे, हेच त्यांचं इतिहासात 6 डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिनाचं भाषण इतिहासात अजरामर झालं. हा व्हिडिओ अवश्य पहा व लाईक व शेअर करा.